नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे नाचणीचा ढोकळा. खूपच सोपी, खूपच टेस्टी, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार होतो. स्पेशली लहान मुलांसाठी तरी एकदम खास रेसिपी असणार आहे. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. पौष्टिक, चविष्ट, जाळीदार नाचणीचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. त्याचबरोबर 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. इथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतले आहे. त्यानंतर 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून यात टाकायच्या आहे. 1 वाटी पाणी टाकून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. इथे आपण इन्स्टंट ढोकळा बनवत आहे तर त्यासाठी पीठ भिजवून ठेवायची गरज नाही लागणार. इथे आपण 1 इनोचं पॅकेट घेतलं आहे. ते यामध्ये फोडून टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळा बनवण्यासाठी लागणारं मिश्रण इथे तयार झालं आहे. त्यानंतर एका केक टिनला किंवा पसरट ताटाला तेल लावून घ्यायचं. तयार केलेलं ढोकळ्याचं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि स्टीमरमध्ये साधारणतः 20 मिनिटासाठी हाय फ्लेमवर हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. ढोकळ्यासाठी इथे आपण तडका तयार करूया. तर त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यात टाकायच्या आहे. अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा कप पाणी टाकायचं आहे. तडका तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला ढोकळासुद्धा चांगला स्टीम झाला आहे तर त्याच्या आजूबाजूच्या कडा सोडवून घ्यायच्या. ढोकळा डिमोल्ड करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे. त्यानंतर आपण आवडीप्रमाणे ढोकळा कट करून घ्यायचा. तयार केलेला तडका या ढोकळ्यावर टाकून पसरवून घ्यायचा आहे. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. खूपच सोपी, खूपच टेस्टी, अतिशय पौष्टिक आणि झटपटीत तयार होणारी नाचणीचा जाळीदार ढोकळा. इथे मी तुम्हाला 1 पीस कट करून दाखवते. तुम्ही आतपर्यंत पाहू शकता की ढोकळा किती परफेक्ट आणि जाळीदार तयार झाला आहे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, ज्या वेळेस मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.